MIDC आणि याच्यात म्हणजे काय चॅलेंजेस काय आहेत? आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर MIDCच्या मार्फतच मिळतं. काही ठिकाणी थोड्याशा सुधारणा करण्याची काय म्हणतो त्याला आवश्यकता आहे, त्या होत राहतात आणि इट इज ऑलवेज अ कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे अगदीच एकदम 5 स्टार MIDC कुठंच होत नसते एका दिवसात. म्हणजे सगळं सेट केलं आणि कंपनी प्लग अँड प्ले नाही, ते पण कदाचित हळूहळू आत्ताच्या ज्या पॉलिसीनुसार होतील. वी हॅव गॉट अ व्हेरी डायनॅमिक इंडस्ट्रीज मिनिस्टर. म्हणजे गेल्या 2-3 वर्षामध्ये आपल्या राज्याचे जे उद्योगमंत्री आहेत उदय सामंत साहेब, त्यांनी आम्हाला प्रचंड सहकार्य केलं. म्हणजे आम्हाला साताऱ्यालाच असं नाही, आमच्या ज्या महाराष्ट्रातल्या ज्या काही असोसिएशन्स आहेत ज्या यासाठी काम करतात त्या प्रत्येकाचं तेच फिलिंग आहे. आत्ता स्टेट लेवलला काम करणारे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, इंडस्ट्री सेक्रेटरी अनबलगन असतील किंवा आमचे MIDCचे CEO वेलरसो असतील, दे आर व्हेरी पॉझिटिव्ह. सो दे आर कमिंग अप विथ गुड दिस थिंग. आत्ता रिसेंटलीच महाराष्ट्राची नवीन इंडस्ट्रीज पॉलिसी डिक्लेअर झालेली आहे. त्याच्यातही चांगल्या काही गोष्टी, नवीन MSMEसाठीचा सपोर्ट, एक्सपोर्ट प्रमोशनसाठीचा सपोर्ट, ह्याच्यावर चांगला त्यांनी फोकस केलेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. सगळ्यात मोठं आमचं चॅलेंज आहे साताऱ्यातल्या MIDC जर बोलायचं झालं तर जागा चांगली, जरा नवीन जर MIDCसाठी प्रयत्न चालू आहे ते जर झालं तर अजून काही नवीन उद्योग चांगले येतील, नवीन रोजगार निर्मिती होईल. आणि कुठल्याही शहराचा विकास हा MIDC कशी डेव्हलप होती त्याच्यावर असतो. बरोबर. उद्योग आला, डेव्हलप झालं की सगळं रिअल इस्टेट डेव्हलप होती, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतं, फ्लॅट्स वाढतात, घरं वाढतायत, शाळा वाढतात, गार्डन्स वाढतायत, थिएटर वाढतायत, हॉटेलिंग वाढतंय, हॉस्पिटल्स वाढतात, सगळंच वाढतं. सो इंडस्ट्री वाढणं फार महत्त्वाचं आहे. पण त्याच्यासाठीच हे चॅलेंज आहे. दुसरा एक महत्त्वाचं चॅलेंज आहे की विजेचे दर, तो आमच्यासाठी एक मोठा फॅक्टर आहे जो आमचं बरंचसं प्रॉफिट सोडून आमचं वर्किंग कॅपिटल सुद्धा ते खातं आहे. अच्छा.